ओके, मग नेक्स्ट पॉइंट आहे कलेक्टिंग टिब्यूल. या पॉइंट पासून आपण स्टार्ट करतोय. सो कलेक्टिंग टिब्यूल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इट इज शॉर्ट स्ट्रेट पार्ट ऑफ द डीसीटी. सो नेफ्रॉनचा जो पार्ट आहे, मी पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करते. या कप शेप पार्टला आपण बोमन्स कॅप्सूल म्हणत होतो. याच्या आतमध्ये एंटर करणारे ब्लड वेसल ॲफरंट आर्टेरियोल आणि याच्यामधून बाहेर जाणारी इफ्रंट आणि ब्लड कॅपिलरीचं जे नेटवर्क फॉर्म होतं, या नेटवर्कला आपण ग्लोमेरुलस असं म्हणतो. नेक्स्ट प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल. नेक्स्ट आपण बघितला लूप ऑफ हेनले. आफ्टर लूप ऑफ हेनले नेक्स्ट इज डिस्टल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल. फायनली देयर इज कलेक्टिंग टिब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट. हे पार्ट आपण आज बघणार आहोत. सो याच्यामधले हे पार्ट आपले बोमन्स कॅप्सूल, हे कॅपिलरी नेटवर्क आपण बघितलेले, पीसीटी, लूप ऑफ हेनले आणि डीसीटी. हे पॉईंट सुद्धा झालेले आहेत. बोमन्स कॅप्सूलमध्ये दोन वॉल आहेत, इनर आणि आउटर. दोन्ही वॉलच्या लाईनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम आहे. यापैकी इनर वॉल जे आहे हिच्या वॉलमध्ये स्पेशल स्क्वॅमस इपिथेलियल सेल प्रेझेंट असतात, ज्याला पोडोसाइट म्हटलं जातं. नेक्स्ट पीसीटी मध्ये आपण बघितलं क्युबॉइडल एपिथेलियम आहे, ज्यांची ब्रश बॉर्डर किंवा मायक्रोव्हिला त्यांच्या अपर सरफेसवरती फॉर्म होतात. लूप ऑफ हेनले मध्ये डिसेंडिंग आणि असेंडिंग असे दोन लिम्स आहेत. त्यापैकी जो डिसेंडिंग लिम्ब आहे याच्या लाइनिंगला थिन स्क्वॅमस इपिथेलियम आपण बघितला आणि असेंडिंग लिम्ब जी आहे ती थिक आहे तिची वॉल आणि तिच्या लाइनिंगला क्युबॉइडल एपिथेलियम, सिंपल क्युबॉइडल. त्यानंतर डीसीटी आपण बघितलं, डिस्टल कॉन्व्होल्युटेड टिब्यूलच्या लाइनिंगला सुद्धा सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम. त्यानंतर या ठिकाणी सिक्रेशन, रिॲब्झॉर्प्शन ही दोन कामं होतात. तर ती दोन्ही कामांचं मीनिंग मी तुम्हाला सांगितलं, सिक्रेशन म्हणजे काय आणि रिॲब्झॉर्प्शन म्हणजे काय. यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत कलेक्टिंग टिब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट. सो व्हॉट इज कलेक्टिंग टिब्यूल? Collecting tubule is a short straight part of DCT. So after DCT there is short straight part. हा जो short straight part आहे त्याला collecting tubule असं म्हटलं जातं. And that collecting tubule opens into collecting duct. ही collecting tubule जी आहे ती पुढे collecting duct मध्ये ओपन होणार आहे. ओके, collecting tubule. So हे नीट लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे it is called as collecting tubule. आणि ही जी उभी दिसते हिला म्हटलं जातं कलेक्टिंग डक्ट. सो तुम्ही बघू शकता कलेक्टिंग टिब्यूल जो आहे तो कसला पार्ट आहे? शॉर्ट आणि स्ट्रेट पार्ट आहे. कोणाचा स्ट्रेट पार्ट आहे? हा डीसीटी. आणि ही टिब्यूल कुठे ओपन होणार आहे? कलेक्टिंग डक्ट मध्ये ओपन होणार आहे. त्यानंतर ही जी कलेक्टिंग टिब्यूल आहे हिच्या लाइनिंगला वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन, प्रोटीनचं सिक्रेशन या सगळ्या गोष्टी जे आहेत ते ह्या लाइनिंगला होत असतात. सो इट ॲब्झॉर्ब वॉटर अँड सिक्रेट प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे H+ आयन. H+ आयन सिक्रेट होतात आणि वॉटर या पार्टमध्ये रिॲब्झॉर्ब केलं जातं. सो एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्टिंग टिब्यूल बद्दल लक्षात ठेवायचे. कलेक्टिंग टिब्यूल. त्यानंतर नेक्स्ट आहे टू टाइप्स ऑफ नेफ्रॉन. देर आर मेनली टू टाइप्स ऑफ नेफ्रॉन. किडनीमध्ये आपल्याला दोन टाइपचे नेफ्रॉन पाहायला मिळतात. कुठले दोन टाइपचे नेफ्रॉन असतात बघा. त्याच्यामधला फर्स्ट टाइप जो आहे, फर्स्ट टाइप इट इज कॉल्ड ॲज कॉर्टिकल नेफ्रॉन अँड सेकंड इज जक्स्टामेड्युलरी नेफ्रॉन. सो फर्स्ट इज कॉर्टिकल नेफ्रॉन अँड सेकंड इज जक्स्टामेड्युलरी नेफ्रॉन. ओके, कॉर्टिकल नेफ्रॉन पहिल्यांदा डायग्रामॅटिकली समजून घ्या. सो तुम्हाला माहिती आहे किडनी मेन दोन पार्टमध्ये डिवाइड होते. त्याचा जो आउटर पार्ट आहे या पार्टला आपण कॉर्टेक्स आणि इनर पार्टला मेडुला असं म्हणतो. सो हे जे नेफ्रॉन आहेत हे नेफ्रॉन अलाइन किंवा याच्यामध्ये अरेंज होताना बोमन्स कॅप्सूल, त्यानंतर पीसीटी हा पार्ट जो आहे तो कंपल्सरी कॉर्टेक्समध्येच असतो. काही नेफ्रॉनमध्ये लूप ऑफ हेनले लॉंग असतो आणि हा लूप ऑफ हेनले मेडुलामध्ये एंटर करतो. तर हा यू टर्न घेतो, त्यामुळे रिटर्न हा लूप ऑफ हेनले पुन्हा कॉर्टेक्समध्ये येणार आहे आणि याचा डीसीटी हा जो पोर्शन आहे तो पुन्हा कुठे प्रेझेंट असतो? कॉर्टेक्समध्ये. आणि त्यानंतर कलेक्टिंग डक्ट पुन्हा मेडुलामध्ये येणार आहे. सो ज्या नेफ्रॉनमध्ये लूप ऑफ हेनले लॉंग आहे आणि ज्या नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले मेडुलामध्ये प्रेझेंट असतो अशा नेफ्रॉनला जक्स्टामेड्युलरी नेफ्रॉन म्हटलं जातं, कारण यांचा लूप ऑफ हेनले जो आहे तो मेडुलामध्ये प्रेझेंट आहे. द कॉर्टिकल नेफ्रॉन, जर तुम्हाला हे कळलेलं असेल तर कॉर्टिकल नेफ्रॉन कळतील. कॉर्टिकल नेफ्रॉन म्हणजे काय? तर अशी ही नेफ्रॉन असतात ज्यांचा लूप ऑफ हेनले शॉर्ट आहे. सो बघा बोमन्स कॅप्सूल,
PCT, लूप ऑफ हेनले, DCT आणि नेक्स्ट इज कलेक्टिंग डक्ट. सो बघा हा जो नेफ्रॉन आहे या नेफ्रॉनमध्ये बोमन्स कॅप्सूल, PCT, लूप ऑफ हेनले, DCT सगळेच पार्ट कुठे लोकेटेड आहेत? कॉर्टेक्समध्ये लोकेटेड आहे. सो अशा नेफ्रॉनला काय म्हटलं जातं? कॉर्टिकल नेफ्रॉन. सो तुम्हाला दोन्ही नेफ्रॉनमधला डिफरन्स समजला का बघा? ज्या नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले लॉंगर आहे तोच लूप ऑफ हेनले मेडुलामध्ये जाऊ शकतो आणि अशाच नेफ्रॉनला आपण जक्स्टामेडुलरी नेफ्रॉन असं म्हणणार आहोत. आणि ज्या नेफ्रॉनचे सगळे पार्ट बोमन्स कॅप्सूल, PCT, लूप ऑफ हेनले, DCT हे सगळे पार्ट कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात अशाच नेफ्रॉनला कॉर्टिकल नेफ्रॉन असं म्हटलं जातं. सो कॉर्टिकल नेफ्रॉन आणि जक्स्टामेडुलरी नेफ्रॉन हे दोन्ही डायग्रामॅटिकली जरी समजलेले असतील तर त्यांच्याबद्दल काय लिहिणार बघा? कॉर्टिकल नेफ्रॉन विच हॅव शॉर्टर लूप ऑफ हेनले विथ शॉर्टर लूप ऑफ हेनले. शॉर्टर लूप ऑफ हेनले यांचा असतो. लूप ऑफ हेनले जास्त मोठा असत नाही आणि यांचे सगळेच पार्ट कुठले कुठले सांगितले तर यांचे सगळे पार्ट जे आहेत ते जवळपास कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात. व्हेरी लिटल पार्ट of loop of Henle is present in medulla. मेडुलामध्ये लूप ऑफ हेनलेचा खूप छोटा पार्ट असतो. तर आपल्या किडनीमध्ये जेवढे नेफ्रॉन आहेत या नेफ्रॉनमध्ये मॅक्झिमम नेफ्रॉन हे कॉर्टिकल नेफ्रॉन असतात. सो मोस्ट ऑफ नेफ्रॉन आर कॉर्टिकल नेफ्रॉन. मॅक्झिमम जे आहेत ते कॉर्टिकल नेफ्रॉन असणार आहे. नेक्स्ट इज जक्स्टामेडुलरी नेफ्रॉन. कुठले जक्स्टामेडुलरी नेफ्रॉन आहे? दोज नेफ्रॉन विच हॅव लॉंगर लूप ऑफ हेनले, LOH जे लिहिलेले लूप ऑफ हेनले, ज्यांचा लॉंगर लूप ऑफ हेनले आहे यांना काय म्हटलं जातं? जक्स्टामेडुलरी नेफ्रॉन. यांचा लूप ऑफ हेनले जो तो कुठे प्रेझेंट असतो? मेडुलामध्ये. लूप ऑफ हेनले is present in medulla. मेडुलामध्ये प्रेझेंट असतो. किडनीच्या आतल्या बाजूला हा प्रेझेंट असतो आणि व्हेरी फ्यू नेफ्रॉन आर जक्स्टामेडुलरी नेफ्रॉन. खूप थोडे नेफ्रॉन जे आहेत हे जक्स्टामेडुलरी या टाईपचे असतात. बाकी मॅक्झिमम तर कॉर्टिकल नेफ्रॉन याच कॅटेगरीमध्ये येतात. पुढे नेक्स्ट हा क्वेश्चन येतो की जक्स्टामेडुलरी नेफ्रॉनची गरज काय किंवा तसे नेफ्रॉन का फॉर्म झाले? तर बघा जे जक्स्टामेडुलरी नेफ्रॉन आहेत त्यांचा लूप ऑफ हेनले मेडुलामध्ये गेलेला आहे. तर अशा जक्स्टामेडुलरी नेफ्रॉनमध्ये ओके या दोन टाईपच्या नेफ्रॉन नंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. सो जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस किडनीचं फंक्शन रेग्युलेट करण्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सो जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस काय आहे हे माहिती असलं पाहिजे. ग्लोमेरुलर apparatus. So juxtaglomerular apparatus कसं बनलेलं आहे हे डिटेल इथे सांगितलेले बघा. सम स्मूथ मसल सेल्स ऑफ afferent arteriole. आता याच्यामध्ये दोन गोष्टी इन्व्हॉल्व होतात juxtaglomerular apparatus तयार करण्यामध्ये. एक आहे afferent arteriole. afferent arteriole आता सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरा पार्ट जो इन्व्हॉल्व होतो तो आहे DCT, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. हे दोन पार्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. जो सगळ्यात फर्स्ट आहे afferent arteriole. सो बघा afferent arterioleच्या लाइनिंगला जे स्मूथ मसल्स आहेत, स्मूथ मसल सेल in the wall of blood vessel.
ओके, ह्या ब्लड वेसलच्या वॉलमध्ये जे काही स्मूथ मसल सेल आहेत, ओके, देअर सार्कोप्लाझम इज ग्रॅन्युलर. सार्कोप्लाझम इज ग्रॅन्युलर. ओके, मसल सेलच्या आतमध्ये जे काही सायटोप्लाझम असतं तर त्या सायटोप्लाझमला आपण सार्कोप्लाझम म्हणतो आणि याचं सार्कोप्लाझम ग्रॅन्युलर आहे, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. सो ॲफरंट आर्टेरियोल आर्टरी. ओके, बघा या पद्धतीनं येणारी जी आर्टेरियोल आहे कॅप्सूलमध्ये एंटर करणारी तिला आपण ॲफरंट आर्टेरियोल म्हणतो. हिच्या लाइनिंगला स्मूथ मसल सेल्स असतात जे ब्लड वेसलचा डायमीटर कमी जास्त करतात. ओके, तर या मसल सेल ज्या आहेत त्या मॉडिफाईड मसल सेल असतात, त्यांचं सार्कोप्लाझम जे आहे ते ग्रॅन्युलर असतं आणि या सेल्सना जेजी सेल असं म्हटलं जातं. दी सेल्स आर कॉल्ड ॲज juxtaglomerular cell. Juxtaglomerular cell or they are also known as JG cell. यांना JG cell असं म्हटलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे DCT किंवा डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जे आहे याच्यामध्ये बघा सेल्स इन द वॉल ऑफ DCT आर पॅक्ड डेन्सली. सेल्स इन द वॉल of DCT are densely packed. ओके, आता जो डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे पहिलं तर आपण हे ॲफरंट आर्टेरियोल बघितलं. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे DCT. ओके, समजा हा जो DCTचा पार्ट आहे या DCT मधल्या सेल ज्या आहेत तिच्या वॉल मधल्या त्या डेन्सली पॅक असतात, एकदम टाइटली पॅक असतात आणि या ज्या सेल्स आहेत या सेल्सना म्हटलं जातं मॅक्युला डेन्सा. सो डेन्सली पॅक सेल जे आहेत कॉल्ड ॲज मॅक्युला डेन्सा. सो हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे की मॅक्युला डेन्सा काय आहेत आणि कुठे आहेत आणि जेजी सेल किंवा जक्स्टाग्लोमेरुलर सेल कुठे आहेत. सो ॲफरंट आर्टेरियोलच्या वॉलमध्ये स्मूथ मसल्स आहेत आणि त्याच्या मसलच्या सेल आहेत त्यांचं सार्कोप्लाझम ग्रॅन्युलर असतं. तर या ज्या मॉडिफाईड स्मूथ मसल सेल्स आहेत त्यांना म्हटलं जातं जेजी सेल किंवा जक्स्टाग्लोमेरुलर सेल. आणि DCT डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल त्याच्या वॉलच्या ज्या सेल आहेत ह्या डेन्सली पॅक एकदम टाइटली पॅक असतात, त्या सेल्सना मॅक्युला डेन्सा असं म्हटलं जातं. सो दोन टाईपच्या सेल झाल्या जेजी सेल आणि मॅक्युला डेन्सा. ह्या दोन्ही सेल ज्या आहेत त्या एकत्रितपणे जेजी सेल अँड मॅक्युला डेन्सा टुगेदर फॉर्म juxtaglomerular apparatus. जेजी सेल्स अँड मॅक्युला डेन्सा टुगेदर फॉर्म juxtaglomerular apparatus. ह्या दोन सेल जेजी सेल आणि मॅक्युला डेन्सा सेल ह्या दोन्ही एकत्र येऊन म्हणजे DCTच्या मॅक्युला डेन्सा सेल आणि ॲफरंट आर्टेरियोलच्या जेजी सेल ह्या दोन्ही सेल एकत्र येणार आहेत आणि त्यांच्यापासून juxtaglomerular apparatus हे apparatus तयार होतं. हे juxtaglomerular apparatus पुढे हार्मोन रिलीज करतं रेनिन आणि त्या हार्मोनचा रोल जो आहे तो किडनीच्या फंक्शनच्या रेग्युलेशनमध्ये असतो. सो इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो पहिल्यांदा हा juxtaglomerular apparatus काय आहे या वर्षीच्या सिलेबसमध्ये हे डिटेल दिलेले आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲफरंट आर्टेरियोलच्या कोणत्या सेल सांगितल्या? जेजी सेल, स्मूथ मसल सेल which cytoplasm is granular and in distal convoluted tubule cells are densely packed. So those densely packed cells are called as macula densa. Okay, and macula densa and JG cell together form juxtaglomerular apparatus. आणि हे juxtaglomerular apparatus फक्त रेनिन हा हार्मोन रिलीज करणार आहे आणि किडनीमध्ये ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्याचं काम करणार आहे. So this is about the juxtaglomerular apparatus. After juxtaglomerular apparatus, next is filtration and urine formation. So next आपण urine formation बघणार आहोत.
फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती मेनली 3 स्टेपमध्ये कॅरी आउट होते. सो युरिन फॉर्मेशन मधला 3 स्टेप कोणत्या आहेत बघा. त्यातली फर्स्ट स्टेप आहे अल्ट्राफिल्ट्रेशन. त्यानंतरची सेकंड स्टेप असते सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. आणि तिसरी स्टेप आहे ट्युब्युलर सिक्रीशन. ओके, आता या तिन्हीचं मीनिंग थोडक्यात समजून घ्या. अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजे काय, तर जर हा बोमस कॅप्सूल असेल तर बोमस कॅप्सूलमध्ये आलेलं जे ब्लड आहे ते पहिल्यांदा फिल्टर आउट केलं जातं, फिल्टर केलं जातं. त्यातलं वेस्ट मटेरियल, वॉटर, जे काही गोष्टी आहेत ते इथून फिल्टर होणार आहेत आणि या स्पेसमध्ये ॲक्युमुलेट होणार आहेत. याला म्हटलं जातं अल्ट्राफिल्ट्रेशन. पण फिल्ट्रेशनमध्ये प्रत्येकच वेळी फक्त वेस्ट मटेरियल फिल्टर आउट होत नाही. कधी कधी काही युजफुल गोष्टी सुद्धा त्याच्यामधून बाहेर झालेल्या असतात किंवा बाहेर गेलेल्या असतात ब्लडमधून. सो जसं की ग्लुकोज युजफुल आहे, कधी कधी एक्सेस वॉटर फिल्टर आउट झालेलं असतं, काही सॉल्ट युजफुल असतात. सो हे जे युजफुल सबस्टन्सेस जे फिल्ट्रेटमध्ये गेलेले आहेत ते रिटर्न ॲब्झॉर्ब करणं गरजेचं आहे. सो त्याचं काम पुन्हा या पुढचा जो ट्युब्युलर पार्ट आहे त्या ट्युब्युलर पार्टमध्ये पुन्हा रिॲब्झॉर्प्शन केलं जाणार आहे. ते युजफुल सबस्टन्सेस पुन्हा ॲब्झॉर्ब केले जाणार आहेत आणि बाजूला असणाऱ्या ब्लड कॅपिलरीमध्ये असणाऱ्या ब्लडमध्ये रिलीज केलं जातं. सो त्याला म्हणायचं रिॲब्झॉर्प्शन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. आणि थर्ड आहे ट्युब्युलर सिक्रीशन. ट्युब्युलर सिक्रीशन जे आहे याच्यामध्ये बाजूच्या ब्लड कॅपिलरीमध्ये असणारं जे काही वेस्ट आहे ते तिथेच त्याच लाईनिंगला तिथून या फिल्ट्रेटमध्ये रिलीज केलं जातं. सो रिॲब्झॉर्प्शन आणि सिक्रीशन अपोजिट आहे. रिॲब्झॉर्प्शनमध्ये फिल्ट्रेटमधल्या युजफुल गोष्टी ब्लडमध्ये रिलीज होतात आणि ट्युब्युलर सिक्रीशनमध्ये ब्लडमधलं वेस्ट जे असेल ते फिल्ट्रेटमध्ये रिलीज केलं जातं. त्याला म्हटलं जातं ट्युब्युलर सिक्रीशन. सो 3 स्टेप सांगितल्या युरिन फॉर्मेशनमध्ये. पहिलं तर ब्लड फिल्टर होणार, त्याला म्हणायचं अल्ट्राफिल्ट्रेशन. फिल्टर झाल्यानंतर त्यात समजा जर काही युजफुल सबस्टन्सेस गेलेले असतील तर ते पुन्हा रिॲब्झॉर्ब केले जाणार, त्याला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. आणि तिसरी स्टेप आहे ट्युब्युलर सिक्रीशन. ट्युब्युलर सिक्रीशनमध्ये ट्युब्युलच्याच लाईनिंगला ब्लडमधले काही वेस्ट जे आहेत ते फिल्ट्रेटमध्ये त्या युरिनमध्ये तिथेच रिलीज केले जातात. याला म्हटलं जातं ट्युब्युलर सिक्रीशन. सो यावेळी 3 मेन प्रोसेसेस होतात, अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रीशन. आणि फायनली याच्यामध्ये युरिन जे आहे ते तयार केलं जातं. सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप जे आहे अल्ट्राफिल्ट्रेशन हे आपण इथे स्टडी करतोय. अजून एक गोष्ट, अल्ट्राफिल्ट्रेशन फक्त याच पार्टमध्ये होणार आहे, बोमन्स कॅप्सूल या पार्टमध्ये आणि ते ग्लोमेरुलस याच पार्टमध्ये फिल्ट्रेशन होतं. तिथून पुढचा जो ट्युब्युलर पार्ट आहे या पार्टमध्ये रिॲब्झॉर्प्शन आणि सिक्रीशन ही 2 कामं पुढे ट्युब्युलर पार्टमध्ये केली जातील. सो फर्स्ट अल्ट्राफिल्ट्रेशन बघा. ओके, आता अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये फिल्टर का होतंय ब्लड याच्यासाठी वेगवेगळे रिझन रिस्पॉन्सिबल आहेत. तर त्यातलं पहिलं रिझन आहे डिफरन्स इन डायमीटर. डिफरन्स इन डायमीटर. तर कोणाच्या डायमीटरमध्ये डिफरन्स आहे बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲफरंट आर्टेरियोल, दुसरी आहे इफरंट आर्टेरियोल आणि तिसरी आहे ग्लोमेरुलर कॅपिलरीज. म्हणजे बघा बोमस कॅप्सूलमध्ये आतमध्ये एंटर करणारे जे असते तिला म्हणायचं ॲफरंट आर्टेरियोल आणि इथून बाहेर जाणारे जे असते तिला म्हटलं जातं इफरंट आर्टेरियोल. दोन्हीच्या डायमीटरमध्ये डिफरन्स असतो. ॲफरंटचा डायमीटर मोठा आहे आणि इफरंट आर्टेरियोल जे आहे तिचा डायमीटर छोटा असतो. नेक्स्ट या बोमस कॅप्सूलमध्ये ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क तयार केलं जातं. ह्या कॅपिलरी ज्या आहेत त्यांचा डायमीटर अजून छोटा असतो. सो तिन्ही ॲफरंट आर्टेरियोल, इफरंट आर्टेरियोल आणि ग्लोमेरुलस ह्या सगळ्यांच्या डायमीटरमध्ये काय आहे डिफरन्स आहे. एक की सगळ्यात मोठी आहे त्यापेक्षा छोटा डायमीटर असतो इफरंट आर्टेरियोलचा आणि सगळ्यात छोटा त्या कॅपिलरीची जी डायमीटर आहे ती सगळ्यात कमी असते. आता प्रश्न असा आहे की या डायमीटर डिफरन्समुळे काय होणार आहे. सो सी ड्यू टू डिफरन्स इन डायमीटर
ड्यू टू डिफरन्स इन डायमीटर हायड्रोस्टॅटिक ब्लड प्रेशर इज क्रिएटेड. Pressure is created on blood. ब्लड वरती प्रेशर क्रिएट होणार आहे कारण ॲप्रंटचा डायमीटर मोठा आहे आणि डायमीटर मोठा असल्यामुळे ब्लड फास्ट येईल. कॅपिलरीचा डायमीटर पुन्हा छोटा, त्याच्यावरती प्रेशर क्रिएट होईल, ब्लड फिल्टर होईल. इफरंटचा पुन्हा छोटा आहे, सो येताना ब्लड फास्ट येणार आहे आणि जाताना ब्लड तिथून स्लोली जाणार आहे. सो हे सगळ्या गोष्टी डायमीटर डिफरन्समुळे होणार आहे आणि याच डायमीटर डिफरन्समुळे ब्लड सुद्धा फिल्टर आउट होणार आहे. ओके, आता हे जे प्रेशर क्रिएट झालं, दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर. या प्रेशरला हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं बोललं जातं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर हा वर्ड नीट लक्षात ठेवा. आणि हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती आहे? 55 mm of Hg. बघा पुन्हा एकदा नीट ऐका. डायमीटर डिफरन्स कोणाकोणामध्ये आहे? ॲपरंट आर्टेरिओल, इफरंट आर्टेरिओल आणि कॅपिलरीज. ह्या सगळ्यांचा डायमीटर वेगवेगळा आहे आणि डायमीटरमध्ये डिफरन्स असल्यामुळे ब्लडवरती प्रेशर क्रिएट केलं जातं. सो ब्लड प्रेशरमध्ये फ्लो होतं त्या ग्लोमेरुलसमधून आणि ब्लडवरती प्रेशर असल्यामुळेच ते फिल्टर आउट होणार आहे. सो हे जे प्रेशर क्रिएट केलेलं आहे या प्रेशरला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशरची व्हॅल्यू किती असते? 55 mm of Hg. आता या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करणारे दोन प्रेशर आहेत. ओके, नेक्स्ट इट इज अपोज्ड बाय हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज अपोज्ड बाय. हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करण्यासाठी त्या ठिकाणी दोन प्रेशर. कुठले दोन प्रेशर आहेत बघा? त्याच्यामधला फर्स्ट प्रेशर आहे तो म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. इट इज अपोज्ड बाय ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड. फर्स्ट इज ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड. ओके, म्हणजे कसं बघा, जर ही कोमस कॅप्सूल आहे आणि हिच्यामध्ये ही ब्लड कॅपिलरी, तर या ब्लड मध्येच ऑस्मोटिक प्रेशर जर जास्त असेल तर ते जे ब्लड फिल्ट्रेशन आहे त्याला अपोज करेल. म्हणजे ब्लडमधून वॉटर किंवा बाकीच्या गोष्टी बाहेर जाऊ देणार नाही, त्याला तो विरोध करणार आहे. फिल्ट्रेशनला विरोध करेल. का विरोध करेल? कारण ब्लड ऑस्मोटिकली तिचं प्रेशर हाय आहे ब्लडचं. सो त्यातून वॉटर जर बाहेर गेलं तर अजूनच प्रेशर वाढत जाईल. सो यामुळे ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे सॉल्टमुळे असणारं जे काही प्रेशर आहे त्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. जर ऑलरेडी ब्लडचं ऑस्मोटिक प्रेशर हाय असेल तर ब्लडमधून वॉटर फिल्टर आउट होणार नाही. फिल्ट्रेशनला हे प्रेशर काय करेल? अपोज करेल. सो ऑस्मोटिक प्रेशर जे हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करतं आणि ऑस्मोटिक प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती नियर अबाउट 30 mm of Hg असते. इट इज 30 mm of Hg. त्यानंतर अजून एक प्रेशर अपोज करतात. नेक्स्ट अपोज करणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर आहे कॅप्सुलर प्रेशर. ओके, इट इज कॅप्सुलर प्रेशर. या कॅप्सूलमध्ये या रेनल स्पेसमध्ये जे काही फिल्ट्रेट इथे ॲक्युमुलेट होणार आहे, जर इथं फिल्ट्रेट ॲक्युमुलेट झालं तर ॲक्युमुलेट झालेल्या फिल्ट्रेटमुळे अजून नवीन फिल्ट्रेट तिथे येऊ शकणार नाही किंवा ते ब्लड फिल्ट्रेशन जे होते पुढे अजून जे फिल्ट्रेशन होणार आहे त्याला ते विरोध करणार आहे, अपोज करणार आहे. सो यावेळी ब्लड फिल्ट्रेशनला किंवा या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करणारे दोन प्रेशर तुम्हाला सांगितले. त्यातलं फर्स्ट प्रेशर सांगितलं ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड विच इज 30 mm of Hg. आणि कॅप्सुलर प्रेशर म्हणजे या कॅप्सूलमध्ये जे काही फिल्ट्रेट अक्युमुलेट झालेले हे अक्युमुलेट झालेलं फिल्ट्रेट सुद्धा हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करतं. आणि हे जे कॅप्सुलर प्रेशर आहे इट इज अबाउट 50 mm of Hg. हे 50 mm of Hg एवढं कॅप्सुलर प्रेशर असतं. सो दोन प्रेशर अपोज करतायत, ऑस्मोटिक प्रेशर अँड कॅप्सुलर प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर 30 आणि कॅप्सुलर प्रेशर 50. सो अपोज करणारं प्रेशर जवळपास 30 + 15 होणार आहे 45. सो बघा नेक्स्ट आपल्याला लिहायचं आहे इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर इज इक्वल टू हायड्रोस्टॅटिक प्रेशर मायनस, याच्यामधून हे दोन्ही प्रेशर मायनस करायचे, ऑस्मोटिक प्रेशर आणि
जर इकडे दिसत नसेल तर ऐका, इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर कॅल्क्युलेट करताना पहिलं काय घेतलेले मी हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ ब्लड, त्याच्यामधून मायनस करायचे ऑस्मोटिक प्रेशर आणि त्याच्यामधून मायनस करायचे कॅप्सुलर प्रेशर. कॅप्सुलर प्रेशर ओके. हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ ब्लड, ब्लडचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती आहे? इट इज नियर अबाउट येस, ब्लडचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर 55 mm ऑफ Hg होतं. त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर 30 मायनस 50, त्याचा आन्सर येणार आहे 10 mm ऑफ Hg. सो जवळपास ॲक्च्युली जरी हायड्रोस्टॅटिक प्रेशर 55 असलं तरी ॲक्च्युली किंवा एक्झर्ट होणारं प्रेशर जे आहे ते 10 एवढंच असतं, कारण कॅप्सुलर प्रेशर आणि ऑस्मोटिक प्रेशर याला अपोज करणारे दोन प्रेशर त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. सो तुम्हाला समजलं का बघा? अल्ट्रा फिल्ट्रेशन आपण शिकतोय. ब्लड फिल्टर होण्यासाठीचं रिझन काय आहे? ब्लडवरती अप्लाय केलं जाणारं प्रेशर. प्रेशर कोण अप्लाय करणार आहे? सो वेगळं काही नाही तर याच्यामध्ये ॲफरंट आर्टेरियोल, एफरंट आर्टेरियोल अँड ग्लोमेरुलर कॅपिलरीज यांच्या डायमीटरमध्ये डिफरन्स आहे आणि ह्या डायमीटरमधल्या डिफरन्समुळे ब्लडवरती प्रेशर क्रिएट केलं जातं. या प्रेशरला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच इज 50 mm Hg आणि या प्रेशरमुळे ब्लड फिल्टर आउट होणार आहे. या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करणारे दोन प्रेशर आहेत, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड अँड कॅप्सुलर प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे ब्लडमध्ये जे काही सॉल्ट आहे त्याच्यामुळे असणारं प्रेशर. सो जर ब्लडमध्ये सॉल्ट असतील तर ते वॉटरला अजून बाहेर जाऊ देणार नाहीत, ब्लडमधून वॉटर बाहेर जाऊ देणार नाहीत, अपोज करतील फिल्ट्रेशनला. आणि कॅप्सुलर प्रेशर जे आहे त्या कॅप्सुलर प्रेशरमध्ये लक्षात घ्या जे काही फिल्ट्रेट ॲक्युमुलेट झालेलं आहे या स्पेसमध्ये, तर त्या फिल्ट्रेटमुळे एक्झॅक्ट होणारं जे प्रेशर आहे त्याला म्हटलं जातं कॅप्सुलर प्रेशर. सो दोन प्रेशर सांगितले, हे दोन्ही प्रेशर अपोज करणारे. ऑस्मोटिक प्रेशर 30 आहे आणि कॅप्सुलर प्रेशर 15 आहे. तर 45 जर आपण याच्यामधून मायनस केलं 55 मधून तर आन्सर येते 10 mm Hg अँड इट इज ॲक्च्युअल इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर ज्याच्यामुळे युरिन फिल्टर आउट होतं. ओके. सो ब्लड फिल्टर आउट केलं जातं. सो 1/4 कार्डियक आउटपुट जो आहे तो किडनीला सप्लाय केला जातो. 1/4 कार्डियक आउटपुट म्हणजे एका मिनिटात हार्ट जेवढं ब्लड पंप केलं जातं त्या ब्लडला कार्डियक आउटपुट असं म्हटलं जातं. आणि जवळपास 5 लिटर एवढं ब्लड जे आहे ते पंप केलं जातं आणि त्यातलं 1/4 म्हणजे नियर अबाउट 500 ml एका मिनिटामध्ये किडनीमधून ते फ्लो होणार आहे. सो दिस इज अबाउट दी अल्ट्रा फिल्ट्रेशन. सगळ्यांना अल्ट्रा फिल्ट्रेशन समजलंय का बघा? हे कॅल्क्युलेशन लक्षात घ्या आणि हे तुम्हाला लिहायचं आहे.